रेडियो सिटी पॉडकास्ट सफरनामा विथ आरजे शौनक. नमस्कार, मी शौनक आणि तुम्ही ऐकताय सफरनामा. खरं तर आपण सगळेच सफर करतो बरं का. काही जण फक्त इंग्लिशमधलं सफर करतात, पण माझ्यासारखे काही लोक असतात जे आयुष्याचा आनंद घेत घेत उर्दूमधलं सफर करतात, म्हणजेच ट्रॅव्हलिंग करतात. बरं, इमॅजिन तुम्ही अशा जागी बसलेला आहात जी जागा ऑलमोस्ट 4,500 फूट उंचीवर आहे. सह्याद्रीचा रानवारा तुमच्या आसपास असा घुंगावतोय. तुम्ही डोंगराच्या कड्यावर आहात. खाली प्रचंड मोठी दरी दिसतेय आणि विस्तीर्ण असा परिसर दिसतोय. दरीच्या पलीकडे तुम्हाला उभे कापावेत असे डोंगर दिसतायत 4-5. त्याच्यामधला एक डोंगर प्रचंड एजेड वाटावा असा आहे आणि खऱ्या आयुष्यात त्याचं नाव सुद्धा आजोबा असंच आहे. त्या जागी इतकी शांतता आहे की तुम्ही थोडंसं मोठ्याने काही बोललात की ते इको होऊन तुमच्यापर्यंत 4-5 वेळा पोहोचतंय आणि तिथे तुमच्या फोनला नेटवर्क सुद्धा नाहीये. म्हणजे यापेक्षा सुखाची, आनंदाची, शांततेची अशी जागा असू शकते का? नाही असू शकत. मी आज तुम्हाला नेणार आहे रतनगडावर. माझी सगळ्यात फेवरेट जागा आहे आतापर्यंतची. तिथे मी 3-4 वेळा जाऊन आलोय आणि सर्व बाजूंनी तो गड मी एक्सप्लोर केलाय. मला वाटतं सह्याद्रीचे अनेक पार्ट्स आपण महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात करू शकतो. फॉर एक्झाम्पल, उत्तरेपासून जर आपण सुरुवात केली तर नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्हाला सर्वात उंच किल्ले दिसतात. त्यासोबतच अतिशय दुर्गम आणि जिथे फारसा वावर माणसांचा नसतो अशा पद्धतीचे किल्ले दिसतात. जर आपण पश्चिम महाराष्ट्रातला विचार केला, म्हणजेच पुणे जिल्हा ते कोल्हापूर पर्यंत, तिथे तुम्हाला ऐतिहासिक महत्व खूप जास्त असलेले किल्ले दिसतात. तिथल्या जागा सुद्धा अशा आहेत, तिथले घाट सुद्धा असे आहेत ज्यांच्यामध्ये अनेक आपल्या संस्कृतीला डेव्हलप करणारे घटक आणि घटना घडलेल्या आहेत. आणि यांच्यामध्ये येतो नगर जिल्ह्याचा पार्ट, म्हणजेच माळशेज घाटाच्या उत्तरेला. इथला सह्याद्री या दोन्हीचं मिक्सचर असं आपण म्हणू शकतो. म्हणजे इथला इतिहास सुद्धा फार महत्वाचा आहे, पण इथला इतिहास हा रिसेंट नाही तर प्राचीन जास्त आपल्याला आढळतो. हा भाग सुद्धा दुर्गम आहे आणि इथे जाणं किंवा इथला गड एक्सप्लोर करणं त्या काळी आणि आजच्या काळात सुद्धा खूप जास्त अवघड आणि चॅलेंजिंग आहे. त्यापैकीच एक रतनगड, नगर जिल्ह्यामधला अकोले तालुका. तिथे एन्शियंट सह्याद्री तुम्हाला बघायला मिळतो. हरिश्चंद्रगड, कळसुबाई, रतनगड या सगळ्या परिसरामध्येच येतात. जेव्हा तुम्ही रतनगडावर उभे असताना तुम्हाला समोर आजोबा किल्ला दिसतो. लांबवर कळसुबाई म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात उंच असा डोंगर दिसतो. कळसुबाईचे शेजारी अलंग, मदन आणि कुलंग हे 3 किल्ले दिसतात, जो महाराष्ट्रातला सगळ्यात हार्डेस्ट ट्रेक म्हणून सुद्धा ओळखला जातो. आणि जर तुम्ही खूपच जास्त लकी असाल, विजिबिलिटी सुद्धा असेल, तर हरिश्चंद्रगडावरचा तारामती पीक सुद्धा दिसतो. रतनगडाला जाताना पायथ्याशी 2 ते 3 गावं येतात. त्यापैकी 2 गावांनी मी गेलोय, सो मी त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगतो. एक आहे सांब्रद. आता बिलीव्ह मी, जेव्हा मी सांब्रदमध्ये गेलो होतो सगळ्यात पहिल्यांदा, रात्रीची वेळ होती, चंद्राचा प्रकाश होता आणि कुठलंच लाईट पोल्युशन तिथे नव्हतं. आकाशात वर बघितल्यावर एवढे तारे दिसू शकतात याच्यावर माझा विश्वासच नव्हता. तेव्हा पहिल्यांदा बसला आणि त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये, रात्रीच्या अंधारामध्ये जेव्हा तुम्ही आसपास बघता ना, तर तुम्हाला कळसुबाई, अलंग, मदन, कुलंग, रतनगड, खुट्टा सुळका असे अनेक डोंगर तुमच्या आसपास अवतीभोवती आहेत याची जाणीव होते. आणि तो व्ह्यू वन ऑफ द बेस्ट व्ह्यूज मध्ये येतो, हे लिहून ठेवा. रतनगडाच्या पायथ्याशी दुसरं गाव म्हणजेच रतनवाडी. रतनवाडी हे गाव महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त पाऊस पडणाऱ्या गावांपैकी एक आहे. त्याच्यामुळे इमॅजिन करा पावसाळ्यामध्ये काय सुंदर दिसत असेल इथे सगळं. त्या गावामध्ये अमृतेश्वर मंदिर नावाचं एक सुंदर असं शिवाचं मंदिर आहे, जे बांधलं होतं देवगिरीच्या यादवांनी, म्हणजे ऑलमोस्ट 800-900 वर्षांपूर्वीचं ते मंदिर आहे. रतनगडावर उगम होतो अमृतवाहिनी म्हणजेच प्रवरा नदीचा, आणि ती नदी येते रतनवाडी या गावामध्ये आणि पुढे जाऊन तिच्यावरच भंडारदरा हे धरण बांधलंय. भंडारदरा बऱ्याच जणांना माहिती असेल, कारण तिथे जो आर्थर डॅम आहे ना, तो इतका सुंदररित्या बांधलाय ब्रिटिशकालीन, आणि त्याच्यावरचा अम्ब्रेला वॉटरफॉल, याचे फोटोज तरी ॲटलिस्ट तुम्ही सगळ्यांनी पाहिलेच असतील. आता लोकांमध्ये हा एक खूप मोठा वाद आहे की सह्याद्रीमध्ये जायचं तर कधी जायचं. जे पर्यटक असतात ना, त्यांना सह्याद्री हा पावसाळ्यात जास्त आवडतो, कारण तिथे धबधबे असतात, खूप छान असे ढग असतात, ढगातच तुम्ही असता आणि जिथे पाहावं तिथे झरे वाहत आहेत, असं एक सुंदर, डोळ्यांना छान वाटणारं असं दृश्य असतं. पण जेव्हा माझ्यासारख्या ट्रेकरला तुम्ही विचाराल ना, तर पावसाळ्यामध्ये सगळं सुंदर असतं, मान्य आहे,
पण तुम्हाला लांबची व्हिजिबिलिटी जेव्हा पाहायची असते ना, तेव्हा हिवाळा किंवा उन्हाळा या 2 ऋतूंमध्ये जेव्हा तुम्ही सह्याद्री एक्सप्लोर करायला लागता ना, तेव्हा खरी मजा तुम्हाला कळते. रतनगडावर जेव्हा आपण पहिल्यांदा पाऊल ठेवतो तेव्हा या गडाचं नाव रतनगड का पडलंय हे आपल्याला कळतं. कारण रतनगडावर रत्नाबाई या देवीचं मंदिर आहे. 3 बहिणी होत्या, रत्नाबाई, कात्राबाई आणि कळसुबाई. कळसुबाई पर्वतावर कळसुबाईचं मंदिर आहे. रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्यामध्ये कात्राबाईची खिंड आहे, तिथे कात्राबाईचं मंदिर आहे. आणि रतनगडावर रत्नाबाईचं मंदिर, म्हणून या ठिकाणांची नावं त्यानुसार पडली आहेत. देवीचं दर्शन घेऊन आपण पुढे गड एक्सप्लोर करायला जातो तेव्हा ती जागा येते ज्याचं मी सुरुवातीला वर्णन केलं. अजून एक खूप महत्वाची गोष्ट जी रतनगडावर आहे ती म्हणजेच नेढं. आता नेढं म्हणजे काय, तर सुईला 2 टोकं असतात, पण त्यापैकी एक टोक असतं ज्याला एक छिद्र असतं, त्याला म्हणतात नेढं. लाखो वर्षांपासून वाऱ्याच्या एका विशिष्ट पद्धतीच्या माऱ्यामुळे डोंगराच्या टोकावर एक छिद्र निर्माण होतं आणि त्याला म्हणतात नेढं, जे आपण रतनगडावर बघू शकतो. इथलं नेढं आहे ना 10 फूट उंच आहे आणि 60 फूट असं वाईड आहे. आणि जेव्हा या नेढ्यामधनं तुम्ही सूर्योदय किंवा सूर्यास्त बघता ना, तुम्ही म्हणाल की आयुष्यात बाकी काहीच नको, मला इथंच येऊन राहायचंय. रतनगड चढताना किंवा उतरताना सगळ्यात प्रॉमिनंट अशी गोष्ट म्हणजे सह्याद्रीचं घनदाट असं जंगल. आणि जर तुम्ही नाईट ट्रेक करत असाल तर मनामध्ये एक विशेष स्ट्रेंथ तुमच्या असावी लागते. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही अशा जंगलाच्या ठिकाणी जाल तेव्हा ग्रुपनी जाणं फार महत्वाचं आहे, कारण आपल्याला त्या जंगलांविषयी काहीच माहिती नसते आणि खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. सो आता जेव्हा उन्हाळा संपत येईल आणि पावसाळा सुरू होईल, ॲटलिस्ट तेव्हा तरी एकदा रतनगड नक्की पहा. आणि मी नेहमी म्हणतो की सह्याद्रीचा रिस्पेक्ट तुमच्या मनामध्ये असणं फार महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हा सह्याद्रीला रिस्पेक्ट करता तेव्हा सह्याद्री तुम्हाला सुखरूप ठेवतो. आता रतनगडाविषयीच्या सगळ्या हायलाइटिंग गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात, पण खरी मजा घेण्यासाठी प्रत्यक्ष रतनगडाला तुम्ही व्हिजिट करा. कसं वाटतंय मला इंस्टाग्रामवर सांगा. RJ शौनक असं इन्स्टा हँडल आहे, फॉलो करा आणि DM करून सांगा. हा होता माझा सफरनामा रतनगडाचा. RJ शौनक सायनिंग ऑफ. बाय. रेडियो सिटी पॉडकास्ट सफरनामा विथ RJ शौनक.